चेक बंदुत्रे चेक मागचे समधी गंगा बनला बुचुड्यात ग केवडा डीजे गौतम इंदवणी समधी गंगा बनला बुचुड्यात ग केवडा हे कधीचा गोंडा बोलत एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला आपल्याकडे आता, गुरु मामा. ही पुढून अवलाद पैदा झाली का नाही ही गुरु मामाची. पुढं सापडला तर तरी तुला महाराष्ट्र माझा. काय रे महाराष्ट्रात तुझं सांगा मला फटकना. चहा कोणाचा रे मग? आसाम. यादी सांगा बरं का. चहा आसाम, नराला नाका नेपाळ, पर्शी राजस्थान, फुल बांधायला बिहार, हवा मारायला केरळ, बोर मारायला आंध्रा, गव्हाचं मशीन पंजाब, दूध काढायला बिहार, कॉलेजला पोरं MP UP. मग आमचे नक्की कुठे आहेत? आमचे मेले का? बॉम्बस्फोट झाला आमच्यावर, उलटले का आमचे फक्त डीजे पुढं बजाव. तोंड वाकडे तिकडे करावे, थुकल बाहेर यावे. 10 लाख घालून सरपंच झालं आणि त्याला सई कान पेटीत नाही. सईच येत नाही येड्या. राष्ट्रगीत पाहत नाही. ज्यानं जवळ उभा राहिला, ज्यानं खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. काय आता 2 माणसं जातात पोरगी पाहायला. पोराची आई, पोराचा बाप. ओढून पोराची आई म्हणती आम्ही आलतो कोणाला म्हणणं का बरं, नाही तर भोंग्या होईल. पुरीचा बापाला तुम्ही सुद्धा म्हण नका, ती पळून गेली, ती कालच आली सापडून. अजून तमाशा. बायको पाहताना 4 गोष्टी पावा घ्या लिहून. सांगू तरी काय काय. एक, बायकोच्या नाकाचा सेंडा सणसणीत असावा. बायको कशी असावं पण नाक खास असावं. नाही तर बायको इतकी स्मार्ट. नथ केली बायकोला, नथ नागपुडीच उचकानावर. त्यानं दामन तापावला नागपुडी घातली. मेरी बाइको ने किया बदनाम. मार्केट में था मेरा नाम. मेरी बाइको ने किया बदनाम. मार्केट में था मेरा नाम. हा, पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी फेटे सुरू केली. तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. आता काय कर येड्याचा माझा. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाढण्या आवडी तो मुंडकी आम्ही. आता येड्याचा बाजार पावत नाही. हो पावत नाही. चौथा एक माणूस येतो, तो गोळीच घातली पाहिजे त्याला दिसल्या. गाऊन कोणी शोधून काढला तो माणूस. एक तो कोणी शोधला काय तो गाऊन. सासूला गाऊन आता ते लग्नांचे ते बोर्ड बंद केले. ते आपलं पत्रिका
त्या बंद झाल्या. ते बोर्ड आणलेत रस्त्याला, फ्लेक्स. त्याच्यावर नवरा नवरीचे फोटो लावा, आई बापाची लावा, कुलदैवत आता शिवाजी महाराज आपलं दैवत आहे ते लावा. ते नवरदेवांचे फोटो जरा माणसाच्या अवलंबीचे लावा. पावत नाही हो, पावत नाही. तो भंगरी नवरदेव, पण ती नवरी झक मारायची तिकडं लांब उभी करायची ना, त्याच्या पुढे आणून उभी केली, नाही तर गळ्यात हात. फोटो आहे नवरीचे फोटो देत की विंडो घेत घागरा घालते, घागरा घागरा घागरा, आणि घागऱ्याचा एक टोक हातात धरती. आता आमच्यासारख्यानं काय आशीर्वाद द्यायचे तुम्ही सांगा. जर माणसं गोरी होत असते तर मी इतक्या दिवस सावला राहिलो असतो का? साधी गोष्ट आहे. अरे मी फेर निवडी झोपलोच असतो ना. केवढा येडेपण आहे. पार्ले बिस्किट खाल्यावर जर म्हातारी उड्या आणत असती तर आपण म्हातारी दुकानातच ठेवली असती, बाई डान्सच करत. नवरी नवरदेवाच्या घरी जाताना रडत नाही, पण त्या पोरीचा भाव विचारतो, तिला कागद दिली, मम्मी रडली, पप्पा रडले आणि तूही रडली, पण दाजी का ग रडले नाही? ती पोरगी हसती आणि ती काय म्हणते माहिती का? पप्पा मी फक्त आजच्या दिवस रडणार आहे, तो आयुष्यभर भुकणार आहे, त्याला मजा आणू द्या. महाराष्ट्रात एकच देवीचं जागृत देवस्थान आहे, किचन ओट्या बसली देवी. तिनं जेवढे देवी भक्ताचे हाल केले तेवढे कोणीच केले नाही. त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे, तिला भक्ताचे आईबाप सहन होत नाही. आपल्याकडे काय जमीन विकली, ट्रक घेतली, तिच्या वडीला आल्या घरी सुखी राहा. ती ट्रक दुसऱ्याला उधार विकली, मग यानं तिच्या वडीला हीच खरी दौलत, आणि ती ट्रक बँकेनं ओढून नेली, मग याने लिहिलं नादच खुळा. घेतलीच का? हो, ट्रकवर सगळं गबाळ लिहिलं, घरातलं बंटी वंटी संटी फंटी गुंटी, आणि त्याच्या खाली बारीक अक्षरात लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने. कशाला घेतलं येड्या? लोक इस्त्री पाहतात, कर्ज पाहत नाहीत. लोक गाडी पाहतात, तिचे हप्ते पाहत नाहीत. लोक बंगल्याचा कलर पाहतात, गौंड्याची उधारी पाहत नाहीत. लोक बायकोचं रूप पाहतात, तिचे गुण पाहत नाहीत. ज्यांनी ज्यांनी रूप पाहून बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. कायदा कडक झालाय कोरोना. 100% जनता मोबाईल मध्ये, 80% जनता सीसी कॅमेरे येते. जर क्लिप मध्ये सापडलं ना गाडी बिडी पेटवताना, अशी फुटी गुतान, फुटा उपटान पण फुटी नाही.
सांगतो बायको किती लागू द्या फक्त तिच्याकडे पाहत राहास बोलायचं नाही. बोलला मग मी आला तू बोलायचं फक्त असं 5 मिनिटं पाहत राहास. बाप नुसता म्हणला मला इंद्रिकेच्या कीर्तनाला जायचंय बैलाला पाणी पाज. आता 18 वर्षाचा सांड आहे त्याला काय 2 बादल्या पाणी पाजा रोग झाला का? ही म्हणती त्याला जमन का? नाही जमायचं की त्याला. अय जमायचं नाही मग तू का देवाला सोडाय ठेवला. Lucky. दरवाजाला बेल आली बेल पण आतलं म्युझिक खतरनाक आलं. दरवाजाला बेल रामकृष्ण हरीची असावा काहीतरी चांगली असावा. मी एक दरवाजा वाजवला महाराज आयुष्यात परत दरवाजा वाजवायचा नाही. अंगणात झोपायचं पण दरवाजा वाजवायचा नाही. आता आम्ही साधी माणसं भोळी. आता मी बोळा म्हणल्यावर तुम्ही असं ते म्हणजे मी भामतोय का? आम्ही खरंच बोळेत महाराज. मी एक दरवाजा वाजवला महाराज इतका बेकार आवाज आत मध्ये. बटन दाबल्याबरोबर आवाज एक बार अजा अजा अजा. बटन दाबल्याबरोबर आवाज एक बार अजा 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 अजा. मी एक चप्पल दुसऱ्याची घातली पण निघून गेलो.